ग्राउंड झालं नाही झालं सीपी मुंबईचा मरोळले? हो हो. कसं काय झालं? सकाळी किती वाजता गेला तिथं तू? सकाळी मी 11ला लाईन मध्ये लागलो. सकाळी 11 वाजता रांगेत लागला? 11 वाजता लाईन मध्ये लागलो. 11 वाजून हा. 56 मिनिटाला आतमध्ये घेतलं. हो काय? रिपोर्टिंग टाइम कितीचा होता? रिपोर्टिंग टाइम 12चा. 12 आहे ना? 11ला चालला गेला? 11ला चालला गेलो. 11ला लाईनीत होतो. हा हा हा. रांगेत किती वेळपर्यंत उभा राहिला मग? अर्धा पाऊण तास लागलो ना. हा हा. मग गेटच्या अंदर गेल्यावर काय बॅगा ठेवायला लावल्या तिथं? गेटच्या अंदर बसायला लावला आधी. बॅगा ठेवायला लावल्या तिथं स्टार्टिंग? ठेवायला लावला. 20-25 जण पेंडॉल मध्ये बसायला लावले. त्याच्यानंतर बॅगा ठेवायला लावल्या. हा हा. बॅगाला कुपन कोड वगैरे दिला. हा. कुपन कोड दिला होता ना? हा हा हा. ते झाल्यानंतर? ते झाल्यानंतर मग तिकडे पाठवलं हा हा. आतमध्ये ग्राउंड तिकडे अंदर टेबल क्रमांकापाशी? टेबल क्रमांकापाशी पाठवलं. मग त्याची बटालियन जी आहे पोलिसांची, मग ते एका 2-2 पोलीस आले. 50 कॅन्डिडेट दिले. 50 कॅन्डिडेट? 50 कॅन्डिडेट 50 ची बॅच अलग वेगवेगळी पाठवली 2-2 पोलिसांसोबत. मग त्याचा जो नंबर होता आमचा 82 होता. म्हणजे त्या पोलिसाला 85 नंबरचा हे भेटलं होतं चेस्ट नंबर. आपल्याला भेटते तोच रिपोर्टिंग राहते आपला. तिथं टेबल नंबर का डॉक्युमेंट कोणकोणते दाखवला कुणाले? डॉक्युमेंट्स काय रे? टेबल नंबर डॉक्युमेंट्स फक्त आहे आपली हॉल तिकीट, आधार कार्ड, आधार कार्ड, एक फोटो, 2 पासपोर्ट फोटो, एकाच काम आहे. प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन आली? प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन राहिले तिथं आतमध्ये गेल्यावर. नाव झालं, रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन नंबर. त्याच्यानंतर मग आतमध्ये ग्राउंड मध्ये पाठवते. मग ते आपल्याला हाईट चेस्ट होते. नाही तिथं पहिले हे घेते ना आपलं काय म्हणते पायाला चिप लावून देते तिथं? ते नंतर आहे हाईट चेस्ट नंतर. हो ना, हाईट चेस्ट नंतर. हाईट चेस्ट नंतर पायाला चिप लावून देते दोन्ही. चेस्ट नंबर देते. चेस्ट नंबर झाल्यावर मग एका रूम मध्ये जावं लागते. आपले चेस्ट नंबर स्कॅनिंग होते. आपलं पायाचा जो स्कॅनर आहे आणि बायोमेट्रिक होते. आपलं फोटो गिटो काढते. त्याच्यानंतर मग आणखीन पेंडॉल मध्ये बसवते. मग आपल्याला जो आपली जी बटालियन जे हे होते पोलिस ज्यांच्या ग्रुपमध्ये आपण ऍड झालो होतो त्यांचे चेस्ट नंबर आमचा 82 होता. त्या 82 वाल्याले 50 ची बटालियन वाटून देते. 50 पोरं. 50. बस 50 पोरं वाटले का लगेच मग ते 100 मीटर साठी नेते. पहिलं आता तू समजून जाय सकाळ 11 वाजता रांगेत लागला होता. 100 मीटर किती वाजता स्टार्ट झाली त्याली? 100 मीटर झाली माई 1:30-1:45. 2 वाजता? बापा रे. 1:45 स्टार्ट झाली. 100 मीटर खतम झाली. 3 जण पाठवले. 100 मीटरचं कसं काय पुरायला? 100 मीटरचं सांगतो मी तुम्हाला. 100 मीटर मध्ये असा प्रॉब्लेम चालू आहे. आपण जिथून स्टार्ट करतो तिथं काही सेन्सर आहे नाही. तिथं सेन्सर नाही. लास्ट जिथे एंड होते आपली हे 100 मीटर तिथं सेन्सर आहे. तर आपण जिथे स्टार्ट होतो तो माणूस एक बसला राहते. शिट्टी वाजवते पोलिसवाला. तो पहिलेच बटन दाबून देते. तो पहिलेच ती त्याच्या बाजूने एक सिस्टम वाला आहे बसवला. तो स्कॅन म्हणजे कॅमेरावाला होतो. तो काय करते पहिलेच बटन दाबून देते आपण निघायच्या अगोदर. बरोबर आहे. तेवढा टायमिंग शिट्टी जरी लेट वाजली ते बटन ऑलरेडी दबली राहते ना. तेवढा टायमिंग 2-3 सेकंद आपले अगोदरच पहिले निघून जाते. बरोबर आहे ना. तिथं जास्त 32 सेकंद पुरायचा टाईम. 33 सेकंद मग बापा लय झाला बाबा. येता 18 सेकंद पोरं राजे. 14 मिनिट 14 सेकंद पोरीले आहे. हो ना. तेच ना. लयच भयानक. मग लगेच 1600 असा. हो ना. लगेच थांबून नाही त्याला 2 मिनिटात 1600. थांब ना बाई. लगेच 1600 किती पुट्टे सोडून आले? 50 पोरं. बापा रे. एखादं म्हणून 1600 50ची बटालियन आपल्या ट्रॅक वगैरे कसं आहे 1600? 50ची बटालियन समोर जाते अर्ध्यापर्यंत. तर लगेच आपली दुसरी सोडते. म्हणजे एकाचे 100 पुट्टे सोडून आले ते? एकाचे 100 पुट्टे. अर्धा ग्राउंड झालं त्याचं. अरे बापा. अर्ध तेव्हा लगेच सोडत आपली दुसरी वाली 50. हो ना. दुसऱ्याचं 50 अर्ध झालं लगेच तिसरी. अरे बापा रे. डायरेक्ट 100 सोडून आला मग ते. म्हणजे गोंधळ पाय तुम्ही किती होऊन राहिला तिथं. लय गोंधळ होऊन आला. म्हणजे धावायला जागाच नाही भेटत नाही. टर्न घ्यायला भेटत नाही. तुम्ही जिथे आहे तिथंच थांबा. एकदम काटाने धावतो म्हटलं जागाच नाही भेटत ना धावायला. जागाच नाही भेटत. म्हणजे आम्ही समजा 50 जण सोडले ना आम्हाला जागा नव्हती म्हटलं धावायला. बरोबर आहे. ट्रॅक वगैरे कसा आहे? ट्रॅक ओबड-दोबड आहे थोडासा. हे झाल्यानंतर मग गोळा फेकवर नेऊन आली. गोळा फेक साठी गेलो आम्ही. आमच्या पुढे आहे की नाही 50च्या बटालियन होत्या 12. म्हणजे 2.5-3 तास आम्हाला गोळा फेकासाठी थांबा लागलं. थांबून ठेवलं. बरोबर आहे. म्हणजे 2 वाजता 1600 झाली तुमची.
मग 3:30 5 4 4:30 आमचा गोळाफेक लागला. 4:30 वाजता गोळाफेक. आणि त्याच्यातही समजा एखादा 1-1.5 घंटा लागतेच ना सगळ्याचे त्याच्यातही गोळाफेक गोळाफेक मध्ये लागला नंबर तर 1.5 तास तिथं ऑलरेडी बसा लागला आणखीन. म्हणजे 6-7 वाजता आम्ही गोळा फेकला. बापरे 7 वाजता. हा 7 वाजता मग झालं सर्व्हर डाऊन. अरे आमचे बापरे. 49 पोरं झाले होते. हो तर एका पोराच्या यानं एक पोरगा राहिला होता. आमचं एक पोराच्या वेळेस सर्व्हर डाऊन झालं तर 1.5 तास आणखीन बसा लागलं. अरे बापा. तर म्हणजे आम्हाला नव्हतं 9 वाजता सोडलं. असं आलं का? 9 वाजता सोडलं का बे? एकदम समजा 11 वाजता गेला तू. 11 वाजता गेलो 9 वाजता बाहेर. रात्री 9 वाजता बाहेर आला. एवढा वेळ? हो. बाप्पा आले का? लय खतरनाक सिस्टीम आहे बा तिथं तो. अरे भयंकर. तिथं फॉर्म नाही भरणं पुरत. हो ना. गर्दी लय गर्दी असं बा त्या दिवशी. लयच आता पाय ना मी जेव्हा होतो तेव्हा 7,500 मुलं होते एका दिवशी. आता आज काल 15 तारखेपासून 9,000 मुलं आहे. अरे बापा रे. हो ना. हो. बाप्पा आले का? एवढं बी बा. असं काही जेवणाची वगैरे व्यवस्था आहे तिथं? राहायची व्यवस्था? राहायची व्यवस्था श्रीराम मंदिर आहे. हा राहायची व्यवस्था आहे आणि जेवणही तिथंच आहे. हो काय? जेवणामध्ये डाळ भात आहे. हो लोणचं वगैरे देते. 60 रुपये 50-60 रुपये. नाही पैसे वगैरे निघत. हो काय? फ्री मध्ये? फ्री मध्ये. काय बोलतो? आलो इले ने ना. असं झालं मग ते ग्राउंड. हो. तर पोरं किती ग्राउंड बसणार तिथं समजा? हे बा जे टॉपर होते का नाही त्याच्या इकडे टॉपर होते म्हणते 50-50 घेणारे. त्यांचं 39 बापरे 38 अशा प्रकारचं बसलो. असं. हो ना. म्हणजे जे टॉप होते. बरोबर आहे ना. ते माझं बसलो बघ तिथं वातावरण असं लय दमट आहे ना. लय दमट आहे. 3:30 वाजता 2:30-3 वाजता ढवाल न राहिले. आवडले का? एवढं उन्हीत नाही लय धलणार रे. आपल्याला पुरं थंड करते अगोदर पहिले. आपल्याला म्हटलं पुरं अगोदर थकून देते. हा बरोबर आहे. पहिले आपल्याला सावलीत थकून देते पुरं. हो. मग भर उन्हीत घेते. मग बाथरूमला जाऊ देते तिथं एक वेळा गोळा फेकला. अरे बाथरूमले मी ते 100 मीटरच्या वेळेस जातो म्हटलं. नाही म्हणे आतावरून तुम्ही काय केलं? तिथं अगोदर म्हटलं आम्ही बाथरूमला जातो तर तवाही जाऊ नाही दिलं. तेच ना. मग आम्हाला तसंच झालं ना. मग आम्ही गेलतो तर आम्हाला बाथरूमला जाऊ दिलं नाही ते ना. मी जेव्हा माझे 2 राऊंड खतम झाले म्हटलं पोरं थकले. पोरं म्हणे आम्ही मारत नाही म्हणे असे पैदल चालले काही जण. हो ना. हो. बापरे. बाथरूमची कशी व्यवस्था नाही तिथं अंदर? बाथरूमची व्यवस्था आहे. दर समजा 100 मीटर जसा स्टार्ट झाला त्याच्यानंतर जाऊ देत नाही ना. 1600 स्टार्ट झाल्यावर कुठं जाऊ देते? 1600 झाल्यावर स्टार्ट झाल्यावर जाऊ देत नाही. 1600 खतम करा. म्हणजे किती वेळपर्यंत आपल्याला हे करून ठेवतो बाबा एवढा घंटा. हो. आता डोक्ष गेलं तर. हो ना. आम्हाला तसं होतं ना. 1600 मीटर झाल्यावर जाऊच नाही दिलं. आलो. हो असं झालं. मग धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल. हो. बरं ठीक आहे मग. ठीक आहे गोपाल. हो.